नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मार्च 2024 महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित एकूण 150 प्रश्न उत्तरे बघणार आहोत। ही सर्व प्रश्न उत्तरे 2024 मध्ये होणाऱ्या MPSCच्या सर्व पूर्व मुख्य परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि संयुक्त गट ब व गट क परीक्षा 2024 याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल। त्याच्यामुळे तुम्ही हे सर्व 150 प्रश्न उत्तरे शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। पहिला प्रश्न, जागतिक नागरी संरक्षण दिवस म्हणजेच वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 1 मार्च। दुसरा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणजेच चीफ इलेक्टोरल ऑफिसर कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे एस चोकोलिंगम, जे 1996 बॅचचे IAS अधिकारी आहेत, तसेच यशदाचे एक्स डायरेक्टर आहेत। तिसरा प्रश्न, नुकताच कोणाला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला? आणि याचं योग्य उत्तर आहे अशोक सराफ, तसेच यांना महाराष्ट्र भूषण 2023 पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे अशोक सराफ यांना, त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। चौथा प्रश्न, ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड मानद पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला प्रदान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे सुनील मित्तल, जे भारतीय एंटरप्राइजचे फाउंडर आहेत। पाचवा प्रश्न हा सुद्धा महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र सरकार सोबतच्या AI फॉर महाराष्ट्र करारानुसार गुगलने पहिले AI केंद्र कुठे उघडले? आणि याचं योग्य उत्तर आहे IIIT नागपूर। सहावा प्रश्न, भारत मलेशिया द्विपक्षीय सागरी सराव समुद्र लक्ष्मण म्हणजेच एक्सरसाइज समुद्र लक्ष्मण कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम। सातवा प्रश्न, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे गुलजार। आठवा प्रश्न, हेमंत जोगदेव यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? आणि याचं योग्य उत्तर आहे की ते ज्येष्ठ क्रीडा पत्रकार होते, तसेच यांना मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक ही म्हटलं जातं, त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा। नववा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने PM सूर्यघर मुफ्त बिजली योजनेसाठी किती कोटीचा निधी मंजूर केला? आणि याचं योग्य उत्तर आहे 75,000 कोटी। आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक हाऊसहोल्डला 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे, तसेच 78,000पर्यंत सबसिडी मिळणार आहे। 10वा प्रश्न, पाचव्या बिबट्यांच्या लोकसंख्येचा अंदाज अहवाल 2022 नुसार कोणत्या राज्यात बिबट्यांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। 11वा प्रश्न, प्रो कबड्डी लीगच्या 10व्या हंगामाचे म्हणजे 2023-24चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? आणि याचं योग्य उत्तर आहे पुणेरी पलटण। 12वा प्रश्न महत्त्वाचा आहे, कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे न्यायाधीश जयंत पटेल। 13वा प्रश्न, एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2024 कोठे आयोजित करण्यात आला होता? आणि याचं योग्य उत्तर आहे पुणे। 14वा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र सरकारने मार्च 2023 मध्ये गठीत केलेल्या जुनी पेन्शन योजना अभ्यास समितीचे अध्यक्ष कोण आहेत? आणि या अभ्यास समितीचे जे अध्यक्ष होते ते होते सुबोध कुमार, हे सुद्धा महत्त्वाचे लक्षात ठेवा। 15वा प्रश्न, जागतिक वन्यजीव दिवस म्हणजेच वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 3 मार्च। आणि 2024ची थीम काय होती तर कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन। 16वा प्रश्न, बहारेन ग्रँड प्रिक्स 2024 ही फॉर्म्युला 1 स्पर्धा कोणी जिंकली? आणि याचं योग्य उत्तर आहे मॅक्स वर्स्टेपेन। 17वा प्रश्न, 71वी मिस वर्ल्ड स्पर्धा 2024 कुठे आयोजित करण्यात आली? आणि याचं योग्य उत्तर आहे मुंबई। 18वा प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणजेच नॅशनल सेफ्टी डे कधी साजरा करण्यात येतो? आणि याचं योग्य उत्तर आहे 4 मार्च। 19वा प्रश्न, खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या? आणि याचं योग्य उत्तर आहे उदगीर लातूर येथे। 20वा प्रश्न, स्वदेशी संरक्षण नवकल्पना प्रोत्साहित करण्यासाठी रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी डेफ कनेक्ट 2024चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले? आणि याचं योग्य उत्तर आहे मानेकशॉ सेंटर नवी दिल्ली। हा 20वा प्रश्न महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा। 21वा प्रश्न, स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिली ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट कोठे सुरू करण्यात आला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे हिसार हरियाणा येथे। हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे। आणि हा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट जो आहे स्टेनलेस स्टील क्षेत्रातील हा कोणी सुरू केला आहे तर जिंदाल स्टेनलेस लिमिटेडने हिसार हरियाणा येथे, हे लक्षात ठेवा। 22वा प्रश्न, महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक संरक्षण तंत्रज्ञानातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी रक्षा मंत्रालयाने आदिती योजना सुरू केली। आदितीचं लॉंग फॉर्म काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे एसिंग डेव्हलपमेंट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज विथ आयडेक्स।
23वा प्रश्न, पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे शहबाज शरीफ. 24वा प्रश्न, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत शासकीय शाळा गटात कोणत्या शाळेने पहिला क्रमांक पटकावला? आणि याचं योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद शाळा साखरा वाशिम. आणि या शाळेला पहिलं पारितोषिक किती त्याची रक्कम आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हा महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. 25वा प्रश्न, निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता आंतरराष्ट्रीय दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे फॉर डिसआर्मामेंट अँड नॉन प्रोलिफरेशन अवेअरनेस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 5 मार्च. 26वा प्रश्न हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा म्हणजेच राईट टू अबॉर्शन देणारा जगातला पहिला देश कोणता ठरला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. 27वा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे चैत्राम पवार, जे बारीपाडा धुळे येथील आहे. आणि या पुरस्काराची रक्कम आहे 20 लाख. आणि हा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार असल्यामुळे हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. 28वा प्रश्न, भारतातील पहिले स्मॉल स्केल LNG युनिट कोठे उघडण्यात आले? आणि याचं योग्य उत्तर आहे विजयपूर, मध्य प्रदेश. 29वा प्रश्न, राज्य आणि केंद्र GST फॉर्मेशनच्या अंमलबजावणी प्रमुखांची पहिली राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. 30वा प्रश्न, राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 6 मार्च. 31वा प्रश्न, भारतातील दुसरे इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स फॉर डॅम्स म्हणजेच ICED कोठे उघडण्यात येत आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू येथे. आणि पहिले कुठं उघडण्यात आलेलं आहे तर IIT रुड़की येथे. 32वा प्रश्न, भारतातील ठराविक शाळांमध्ये फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स म्हणजेच FTLS कोणाद्वारे उघडण्यात येणार आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे नीती आयोग आणि मेटा म्हणजेच फेसबुक. 33वा प्रश्न, INS जटायू काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे लक्षद्वीपमधील नौदल तळ आहे, हा म्हणजेच नेव्हल बेस आहे. 34वा प्रश्न, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो लाईनचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? आणि याचं योग्य उत्तर आहे कोलकाता. 35वा प्रश्न, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024मध्ये पहिले पारितोषिक कोणी पटकवले? आणि याचं योग्य उत्तर आहे यतीन भास्कर दुग्गल, जे हरियाणाचे आहेत. 36वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 8 मार्च. 37वा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने नुकताच मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत 65 वर्षे व त्यावरील वृद्ध पात्र लाभार्थ्यांना किती आर्थिक सहाय्य मिळणार आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे 3000 रुपये. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे ही स्कीम तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, मुख्यमंत्री वयोश्री योजना. 38वा प्रश्न, कोणाला 2024चा प्रिझकर आर्किटेक्चर पुरस्कार मिळाला आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे रिकेन यामामोटो, जे जापानचे नागरिक आहेत. 39वा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून संबोधित केले. हे विद्यापीठ कोठे स्थित आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. 40वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ संचलित संत गाडगेबाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी करण्यात आले? आणि याचं योग्य उत्तर आहे कोपरी, ठाणे. त्याच्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, 40वा लक्षात ठेवा. 41वा प्रश्न, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सरकारने कितवे महिला धोरण जाहीर केले? आणि याचं योग्य उत्तर आहे 4. 42वा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणजेच MPCBच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे सिद्धेश कदम. 43वा प्रश्न, महाराष्ट्र टाइम्सचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे गायिका सुमन कल्याणपूर. 44वा प्रश्न, पहिले राष्ट्रीय निर्माते पुरस्कार 2024मध्ये स्वच्छता दूत पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे मल्हार कळंबे, जो बीच प्लीज ही NGO चालवतो आणि महाराष्ट्रातील बीच जे आहेत ते क्लीन ठेवण्याचं या NGOचं काम ते करतात. 45वा प्रश्न, नुकताच कोणत्या देशाच्या आरोग्य मंत्रालयाला प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे भारत. 45वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. 46वा प्रश्न, सेला बोगदा हा जगातील सर्वात लांब ट्विन लेन बोगदा आहे. या बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले. हा बोगदा कोणत्या राज्यात स्थित आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र टाइम्सचा वसुंधरा साथी सन्मान पुरस्कार 2024 नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर आहे बीजमाता राहीबाई पोपरे.
48वा प्रश्न, CISFची स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे 10 मार्च. सो हे लक्षात ठेवा, CISF स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर 10 मार्च. 49वा प्रश्न, इंडिया AI मिशनसाठी नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने किती निधी जाहीर केला? आणि याचं योग्य उत्तर आहे 10,371 कोटी. परीक्षेमध्ये ॲप्रॉक्सिमेटली 10,000 कोटी असाही ऑप्शन दिला जाऊ शकतो, त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. 50वा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. कोणत्या राज्य सरकारने मानव प्राणी संघर्षाला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित केली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे केरळ. 51वा प्रश्न, महतारी वंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? आणि याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड. 52वा प्रश्न, मुंबई येथे आयोजित मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कोणी जिंकली? आणि याचं योग्य उत्तर आहे क्रिस्टिना पिस्कोवा, जी चेक रिपब्लिक या देशाची आहे. त्याच्यामुळे 52वा प्रश्न महत्त्वाचा आहे. याच्यात आपण याच्या आधीच प्रश्न बघितला होता की मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर मुंबई येथे. आणि या स्पर्धेची विजेतीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, क्रिस्टिना, जी की चेक रिपब्लिक या देशाची नागरिक आहे. 53वा प्रश्न, पाकिस्तानचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे आसिफ अली झरदारी. 54वा प्रश्न, एक्सरसाइज कटलास एक्सप्रेस 24 म्हणजे CE24 कुठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे पोर्ट व्हिक्टोरिया, सेशेल्स. 55वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की भारताचा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे या ग्रुपसोबत. आणि हा ग्रुप कोणता? तर युरोपियन मुक्त व्यापार संघटना म्हणजेच EFTA चे सदस्य देश कोणते आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड, आईसलँड, नॉर्वे आणि लिंक्टेनस्टीन हे असे 4 देश या ग्रुपचे इथं सदस्य आहेत. आणि या ग्रुपसोबत भारताचा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे, त्याच्यामुळे 55वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा, युरोपियन मुक्त व्यापार संघटना म्हणजेच EFTA हे 4 जे सदस्य देश आहेत ते तुम्ही तोंडपाठच ठेवले पाहिजेत. याच्यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. 56वा प्रश्नही महत्त्वाचा आहे. 96वा ऑस्कर पुरस्कार 2024 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? आणि याचं योग्य उत्तर आहे ओपनहायमर. 57वा प्रश्न, सौदी अरेबियन ग्रँड प्रिक्स 2024 फॉर्म्युला 1 स्पर्धा कोणी जिंकली? आणि याचं योग्य उत्तर आहे मॅक्स वेस्टपेन. 58वा प्रश्न, सुभाष अभिनंदन काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे की सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित हे डिजिटल प्रदर्शन आहे. 59वा प्रश्न, फ्रेंच ओपन 2024 पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा कोणी जिंकली? आणि याचं योग्य उत्तर आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी. 60वा प्रश्नही महत्त्वाचा आहे. 96वा ऑस्कर पुरस्कार 2024 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? आणि याचं योग्य उत्तर आहे किलियन मर्फी, जे ओपनहायमर या चित्रपटामध्ये अभिनेते होते. एकंदरीत 96वे ऑस्कर पुरस्कार जे जाहीर झालेले 2024मध्ये, हे सर्व पुरस्कार तुम्ही एकदा नेटवर बघून घ्या. ऑस्कर पुरस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात. आपण इथं हे 2 महत्त्वाचे प्रश्न इथं कवर केलेले आहेत या स्लाईडवर. एकतर सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपनहायमर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी ओपनहायमरसाठी. बाकीचे ऑस्कर पुरस्कारही तुम्ही बघून घ्या, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. 61वा प्रश्न, भारतातील पहिले कवितांचे गाव प्रकल्प कोणत्या गावात सुरू करण्यात आला आहे? आणि याचं उत्तर आहे उभादांडा, जे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि उभादांडा हे जे गाव आहे ते कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे जन्मगाव आहे. आणि यालाच आता पहिले कवितांचे गाव प्रकल्प इथं करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे 61वा प्रश्नही अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिले कवितांचे गाव कोणते? तर उभादांडा. 62वा प्रश्न, कृषक उन्नती योजना कोणत्या राज्याने सुरू केली? आणि याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड. 63वा प्रश्न, वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे पुणे. सो एकंदरीत हे महाराष्ट्र राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 64वा प्रश्न, 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला? आणि याचं योग्य उत्तर आहे ख्रिस्तोफर नोलन ओपनहायमर या मूव्हीसाठी. 65वा प्रश्न, भारतातील पहिले फ्युचर लॅब्स सेंटर कोठे उघडण्यात आले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे सीडॅक तिरुअनंतपुरम येथे. 66वा प्रश्न, हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे नायब सिंह सैनी. 67वा प्रश्न, लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित स्वर्गवासी खाशाबा जाधव करंडक कोणत्या जिल्ह्याने जिंकला? आणि याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. आणि उपविजेते कोणते जिल्हे ठरले? तर पुणे आणि सातारा. 68वा प्रश्न, तिन्ही सैन्य दलांची एक्सरसाइज भारत शक्ती 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे पोखरण, राजस्थान. आणि या एक्सरसाइज साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इथं उपस्थित राहिले होते, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्सरसाइज
भारत शक्ती आणि ही तिन्ही सैन्य दलांची एक्सरसाइज आहे आणि कुठे आयोजित करण्यात आली होती तर पोखरण येते. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय गणित दिवस म्हणजेच पाय डे कधी साजरा केला जातो आणि याचे उत्तर आहे 14 मार्च. 70वा प्रश्न, कोणत्या राज्यातील माजुली मास्कला नुकताच GI टॅग मिळाला आहे आणि याचे उत्तर आहे आसाम. 71वा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधेचे उद्घाटन कोठे केले आणि याचं योग्य उत्तर आहे ढोलेरा, गुजरात येथे. 72वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने नुकतीच मराठी भाषा धोरणाला मंजुरी दिली. या धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. 73वा प्रश्न, INS अग्रय आणि INS अक्षय काय आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे की हे पाणबुडीविरोधी युद्ध नौका आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट असंही म्हटलं जातं. हे सुद्धा लक्षात ठेवा. जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो आणि याचं योग्य उत्तर आहे 15 मार्च. आणि 2024ची थीम काय आहे तर फेअर अँड रिस्पॉन्सिबल AI फॉर कॉन्झ्युमर्स. सो हे लक्षात ठेवा. इथं AIचा रेफरन्स आहे आणि AI सध्या न्यूजमध्ये खूप आहे, त्याच्यामुळे ही थीम आपल्यासाठी महत्त्वाची आहे. जागतिक ग्राहक हक्क दिन जो 15 मार्चला सेलिब्रेट केला जातो आणि 2024ची ही थीम तुम्हाला लक्षात ठेवायची. याच्यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. फेअर अँड रिस्पॉन्सिबल AI फॉर कन्झ्युमर्स. 75वा प्रश्न, पुण्यातील कोणत्या तालुक्याचे नामकरण राजगड असे करण्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आणि याचे उत्तर आहे वेल्हे. 76वा प्रश्न, 2023-24चा रणजी करंडक कोणत्या संघाने जिंकला आणि याचे उत्तर आहे मुंबईने जिंकलेला आहे आणि हे मुंबईचं 42वं विजेतेपद आहे. उपविजेता संघ कोणता ठरला आहे तर विदर्भ. आणि या दोन्ही टीम महाराष्ट्र राज्यातीलच होत्या, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. 77वा प्रश्न, गर्भलिंग निदान प्रतिबंध लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कोणते पोर्टल लॉन्च केले आणि याचे योग्य उत्तर आहे आमची मुलगी. 78वा प्रश्न, ग्लोबल स्पिरिच्युअलिटी महोत्सव 2024चे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी केले आणि याचे योग्य उत्तर आहे कान्हा शांतिवनम, हैदराबाद येथे. 79वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने नुकतेच पोलीस पाटलांचे मासिक मानधन वाढवून किती केले आहे आणि याचे योग्य उत्तर आहे 15,000. आधीचे मानधन किती होतं तर 6,500. 80वा प्रश्न, नुकतीच कोणाची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे आणि 2 नवीन केंद्रीय निवडणूक आयुक्त इथं नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि हे कोण आहेत तर ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू. 81वा प्रश्न, लक्ष्मीनारायण रामदास यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते आणि याचे योग्य उत्तर आहे ते माजी नौदल प्रमुख होते 1990 ते 1993मध्ये. 82वा प्रश्न, जीवन कौशल्यांची ओळख होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी डॅश डॅश हा उपक्रम राबविण्यात येणार आहे आणि याचे योग्य उत्तर आहे आनंददायी शनिवार. 83वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण काय केले आहे आणि याचे योग्य उत्तर आहे अहिल्यानगर. 84वा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. 2023-24 संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आणि याचं योग्य उत्तर आहे सर्व्हिसेसने. उपविजेता संघ ठरलेला आहे गोवा. तसेच संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ही फुटबॉल या खेळाशी संबंधित स्पर्धा आहे. 85वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागांची पुनर्रचना करून काय नामकरण केले आहे आणि आता हा एकच विभाग बनवण्यात आलेला आहे, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग. 86वा प्रश्न, जागतिक पुनर्वापर दिवस म्हणजेच ग्लोबल रिसायकलिंग डे कधी साजरा करण्यात येतो आणि याचे योग्य उत्तर आहे 18 मार्च. 2024ची थीम काय तर रिसायकलिंग हिरोज. 87वा प्रश्न, कोणत्या 2 देशात एक्सरसाइज लामितिये 2024 हा संयुक्त लष्कर सराव मार्च 2024मध्ये संपन्न झाला आणि याचे योग्य उत्तर आहे भारत आणि सेशेल्स. सो हे लक्षात ठेवा, एक्सरसाइज लामितिये कोणत्या 2 देशामधली एक्सरसाइज आहे तर भारत आणि सेशेल्स. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 88वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारद्वारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक कोठे उभारले जाणार आहे आणि याचं योग्य उत्तर आहे चिरागनगर, घाटकोपर, मुंबई येथे. 89वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र कोठे उभारले जाणार आहे आणि याचं योग्य उत्तर आहे वाटोळे, जे तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे आहे.
90वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने डॅश डॅश रोजी त्यानंतर जन्मलेल्या बालकांच्या सर्व शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक केले आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे 1 मे 2024 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांसाठी. 91वा प्रश्न, महिला प्रीमियर लीग WPL 2024 स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? आणि याचं योग्य उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर RCBने. 92वा प्रश्न, UNDPच्या मानव विकास निर्देशांक म्हणजेच HDI 2023-24 नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो? आणि याचं योग्य उत्तर आहे 134वा. पहिला क्रमांक स्वित्झर्लंडचा लागतो. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच मानव विकास निर्देशांकावर नेहमीच प्रश्न विचारला जातो. आणि 23-24चा रिपोर्ट नुकताच जाहीर झालेला आहे मार्च महिन्यात, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. भारताचा रँक लक्षात ठेवा 134 आणि पहिला आहे स्वित्झर्लंडचा. 93वा प्रश्न, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की या रिपोर्टची थीमसुद्धा विचारली जाते. UNDPच्या मानव विकास अहवाल म्हणजेच HDR 2023-24ची थीम काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे ब्रेकिंग द ग्रीड लॉक, रिइमॅजिनिंग कोऑपरेशन इन पोलराइज वर्ल्ड. सो हे शेवटचे 2 शब्द इथं महत्त्वाचे आहेत, पोलराइज वर्ल्ड. 94वा प्रश्न, ज्वालामुखी माउंट हॅगाफेल कोणत्या देशाच्या रेकजेन्स प्रकल्पावर आहे? आणि याचं उत्तर आहे आईसलँड. आईसलँडमध्ये सध्या व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज जास्त सुरू आहेत आणि हे कशावर सुरू आहेत तर माउंट हॅगाफेल, त्याच्यामुळे हे महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. 95वा प्रश्न, पर्यटकांसाठी भवन बांधण्यासाठी काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे डॅश डॅश हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. 96वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय आनंद दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 20 मार्च. 97वा प्रश्न, राजस्थान सरकारने डॅश डॅश व्हिवर हे देशातील पहिले भूवारसा स्थळ म्हणून अधिकृतपणे घोषित केले? आणि याचं योग्य उत्तर आहे रामगड. 98वा प्रश्न, कोणत्या शहराला अधिकृतपणे नेपाळची पर्यटन राजधानी घोषित करण्यात आले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पोखरा. 99वा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, एक्सरसाइज टायगर ट्रायम्फ 24 ही कोणत्या 2 देशातील त्रिसेवा मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे भारत आणि अमेरिका. 100वा प्रश्न, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी औपचारिक अभ्यासक्रम म्हणून डिजिटल आरोग्य कोर्स सुरू करणारे डॅश डॅश हे पहिले राज्य ठरले आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. आणि हा कोर्स कोणी लॉन्च केला आहे तर MUHSने. 101वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर 21 मार्च. 102वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय वन दिवस 2024ची थीम काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे जंगले व नवीनता, असंही थीम इथं दिली जाऊ शकते. आणि जी एक्झॅक्ट थीम आहे इंग्लिशमध्ये ती काय आहे तर फॉरेस्ट अँड इनोव्हेशन, न्यू सोल्युशन्स फॉर बेटर वर्ल्ड. 103वा प्रश्न महत्त्वाचा आहे, जागतिक आनंद अहवाल 2024 म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 नुसार भारताचा क्रमांक कितवा लागतो? आणि याचं योग्य उत्तर आहे 126वा. 2023मध्ये सुद्धा भारताचा रँक 126च होता, त्याच्यामुळे तोच रँक राहिलेला आहे. तसेच 2023 आणि 24मध्ये जो टॉपचा देश राहिला आहे तो कोणता आहे? फिनलंड. 104वा प्रश्न, पुरातत्वशास्त्रज्ञांच्या राष्ट्रीय समितीची म्हणजेच नॅशनल कमिटी ऑफ आर्किव्हिस्टच्या जी 47वी बैठक होती ती कोठे पार पडली? आणि याचं उत्तर आहे श्रीनगर. 105वा प्रश्न, राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व रंगभूमीचे अभ्यासक डॅश डॅश लिखित रंगमंच या पुस्तकाचे राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले? आणि याचं योग्य उत्तर आहे गिरिजा शंकर यांचं हे पुस्तक आहे रंगमंच. 106वा प्रश्न, जागतिक जल दिन म्हणजेच वर्ल्ड वॉटर डे कधी साजरा केला जातो? आणि याचं योग्य उत्तर आहे 22 मार्च. 107वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, जागतिक जल दिन 2024ची थीम काय आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे वॉटर फॉर पीस. ही थीम छोटी आहे आणि याच्यामुळेच ही विचारली जाऊ शकते आणि ही लक्षात ठेवायला सुद्धा सोपी आहे, वॉटर फॉर पीस. 108वा प्रश्न, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO स्टार्टअप फोरमची 4थी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? आणि याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. 109वा प्रश्न, ICAR कृषी विज्ञान केंद्र 2024मध्ये त्यांचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. ICARद्वारे 21 मार्च 1974 रोजी डॅश डॅश येथे पहिल्या KVKची स्थापना करण्यात आली होती? आणि याचं उत्तर आहे पुदुच्चेरी. हा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. एक्सरसाइज IMT ट्रायलॅट 2024 कोणत्या 3 देशांमधील संयुक्त सागरी सराव आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे भारत, मोझांबिक आणि टांझानिया. 111वा प्रश्न, पेपर फुटी परीक्षेतील गैरप्रकारांवर कायदा
आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2023मध्ये समिती स्थापन केली होती आणि या समितीने आता रिपोर्ट दिलेला आहे आणि या समितीचे अध्यक्ष होते किशोरराजे निंबाळकर, जे MPSCचे माजी अध्यक्ष आहेत. 112वा प्रश्न, वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती आणि याचे उत्तर आहे अहमदनगर. 113वा प्रश्न महत्त्वाचा आहे, पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द ड्रूक गॅल्पो प्रदान करण्यात आला आणि याचे उत्तर आहे भूतान. आणि भूतानने पहिल्यांदाच एखाद्या फॉरेनरच्या व्यक्तीला हा पुरस्कार दिलेला आहे, नाहीतर आधी भूतानच्या नागरिकांनाच हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. भूतानचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ द ड्रूक गॅल्पो हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. 114वा प्रश्न, गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त यंदाचा दीदी पुरस्कार प्रसिद्ध गायिका डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला आणि याचं योग्य उत्तर आहे विभावरी आपटे जोशी. 115वा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 2024मध्ये भारताचा ध्वजवाहक टेबल टेनिसपटू शरद कमल असतील तर शेप दी मिशन कोण असेल आणि याचं योग्य उत्तर आहे MC मेरी कॉम. 116वा प्रश्न, जागतिक क्षयरोग दिन म्हणजेच वर्ल्ड TB डे कधी साजरा केला जातो आणि याचं योग्य उत्तर आहे 24 मार्च. 2024ची थीम काय आहे तर येस वी कॅन एंड TB. 117वा प्रश्न, पुण्यभूषण पुरस्कार 2024 कोणाला जाहीर करण्यात आला आणि याचं उत्तर आहे डॉक्टर विजय भटकर. 118वा प्रश्न, वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आणि याचं उत्तर आहे S जयशंकर. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, पुस्तकाचे लेखक कोण आहेत असे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हे महत्त्वाचं पुस्तक आहे वाय भारत मॅटर्स. 119वा प्रश्न, पुष्पक काय आहे आणि याचं योग्य उत्तर आहे की हे भारतातील पहिले रियुजेबल लॉन्च व्हेकल आहे, RLV आहे आणि इस्रोद्वारे कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे यशस्वीरित्या याचे लॉन्च करण्यात आले. 120वा प्रश्न, संगीत कलानिधी पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आणि याचं योग्य उत्तर आहे TM कृष्णा आणि हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो तर मद्रास संगीत अकादमी. 121वा प्रश्न, गॅल्ट सुएन जेटसन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे केले आणि याचं योग्य उत्तर आहे थिम्पू भूतान येथे. 122वा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2024 फॉर्म्युला 1 स्पर्धा कोणी जिंकली आणि याचं योग्य उत्तर आहे कार्लोस सेन्झ ज्युनियर. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. भारतीय निवडणूक आयोगाने CVGIL सिटीजन ॲप विकसित केले आहे, या ॲपचा मुख्य हेतू काय आहे आणि याचं योग्य उत्तर आहे की हे ॲप वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देते. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, CVGIL ॲप हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं ॲप आहे, याच्यावर नक्कीच प्रश्न येऊ शकतो, हा महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. 124वा प्रश्न, न जन्मलेल्या बालकांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ अनबॉर्न चाइल्ड कधी साजरा केला जातो आणि याचं योग्य उत्तर आहे 25 मार्च. 125वा प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासभेने कृत्रिम बुद्धिमत्तेवरील पहिला ठराव मंजूर केला, या ठरावाला किती सदस्यांनी पाठिंबा दिला आणि याचं योग्य उत्तर आहे सर्व 193. याच्यासाठी वोटिंग घेण्यात आली नव्हती आणि सर्वांनीच याला पाठिंबा दिला आहे असं जाहीर करण्यात आलेलं आहे. 126वा प्रश्न, कोक्राझार गेलेफू रेल्वे लिंक अलीकडे चर्चेत आहे, ते कोणत्या 2 देशांना जोडते आणि याचं उत्तर आहे भारत आणि भूतान. 127वा प्रश्न, हैती देशामधून आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन डॅश डॅश सुरू केली आहे आणि याचं उत्तर आहे इंद्रावती. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, ऑपरेशन कोणत्या देशासाठी इथं लॉन्च करण्यात आलं आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ऑपरेशन इंद्रावती हे हैती देशामधून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लॉन्च करण्यात आलेला आहे. 128वा प्रश्न, मिशन एस्पाइट्स हे यमनच्या हुती बंडखोरांच्या हल्ल्यापासून लाल समुद्रातील मालवाहू जहाजांचे संरक्षण करण्यासाठी कोणी हे नौदल मिशन लॉन्च केले आणि याचं उत्तर आहे युरोपियन युनियन. 129वा प्रश्न, रस्ते अपघात कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने सडक सुरक्षा फोर्स SSF सुरू केली आणि याचं उत्तर आहे पंजाब. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. भाऊ काने यांचे नुकतेच निधन झाले, ते प्रसिद्ध डॅश डॅश होते आणि याचं उत्तर आहे ते प्रसिद्ध ॲथलेटिक्स प्रशिक्षक होते. 131वा प्रश्न, जागतिक रंगभूमी दिन म्हणजेच वर्ल्ड थिएटर डे कधी साजरा केला जातो आणि याचं उत्तर आहे 27 मार्च. 132वा प्रश्न, स्विस संस्था IQAirने जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2023 प्रसिद्ध केला. डॅश डॅश हा सर्वाधिक प्रदूषित देश आहे आणि याचं उत्तर आहे बांगलादेश. 2 नंबरचा आहे पाकिस्तान आणि भारताचा 3रा क्रमांक आहे. 133वा प्रश्न,
अहमदनगर येथे आयोजित 70व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले? आणि याचं योग्य उत्तर आहे हरियाणा. उपविजेता संघ ठरलेला आहे रेल्वे. 134वा प्रश्न, इंडियन बँक्स असोसिएशन म्हणजेच IBAचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे MV राव, जे सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे MD आणि CEO आहेत. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. 135वा प्रश्नसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. UN सिक्युरिटी काउन्सिलने नुकताच गाझा युद्धबंदीचा ठराव मंजूर केला. UN सिक्युरिटी काउन्सिलच्या 15 पैकी 14 सदस्यांनी ठरावाला पाठिंबा दिला. कोणत्या देशाने ठरावाला पाठिंबा दिला नाही? आणि याचं योग्य उत्तर आहे अमेरिका या देशाने. अमेरिका अबस्टेन राहिलेला आहे. 136वा प्रश्न, कोणाची राष्ट्रीय तपास संस्थेच्या म्हणजेच NIAच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे सदानंद दाते, जे सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी म्हणजेच ATS पथकाचे प्रमुख आहेत. 137वा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. ॲट द व्हील ऑफ रिसर्च हे कोणाचे जीवनचरित्र आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, ज्या जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ आहेत. 138वा प्रश्न, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2024नुसार आशियातील सर्वात जास्त अब्जाधीश कोणत्या शहरात आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई हे जगातील 3रं शहर आहे आणि आशियातील ते पहिलं आहे, म्हणून त्याला आशियातील अब्जाधीशांची राजधानी म्हणण्यात इथं म्हटलं गेलं आहे. 139वा प्रश्न, स्वामी स्मरणानंद यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या मिशनचे प्रमुख होते? आणि याचं उत्तर आहे रामकृष्ण मिशन. 140वा प्रश्न, फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज नुकताच मालवाहू जहाजाच्या धडकेने कोसळला. हा ब्रिज कोठे स्थित आहे? आणि याचं उत्तर आहे बाल्टिमोर, अमेरिका या देशामध्ये. 141वा प्रश्न, द इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 कोणी जाहीर केला? आणि याचं योग्य उत्तर आहे ILO आणि इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट IHD यांनी हा संयुक्तपणे जाहीर केलेला आहे. आणि याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जेवढी काही अनएम्प्लॉयमेंट भारतामध्ये आहेत त्याच्यात 83% हे यूथ आहे. त्याच्यामुळे हा रिपोर्ट चर्चेत आहे आणि हा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. 142वा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग लघुपट स्पर्धा 2023मध्ये पहिले पारितोषिक कोणत्या लघुपटाला नुकतेच प्रदान करण्यात आले? आणि याचं उत्तर आहे किरण अ रे ऑफ होप या लघुपटाला. आणि या लघुपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर भूषण मेहरे. आणि हा चित्रपट LGBTQI+ कम्युनिटीच्या हक्कांवर आधारित आहे. आणि या पुरस्काराची रक्कम आहे 2 लाख. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. MPSCने 2022च्या इथं अवॉर्ड्सवर एकदा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे 2023चे सुद्धा हे पारितोषिक महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पहिलं पारितोषिक हे किरण अ रे ऑफ होप या चित्रपटाला मिळालेलं आहे. आणि नेमकं या चित्रपटाचा विषय काय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि या चित्रपटाचा विषय आहे LGBTQI+ कम्युनिटीचे हक्क. 143वा प्रश्न, नुकतीच कोणी भारतीय लोकपालच्या न्यायिक सदस्यपदाची शपथ घेतली? आणि याचं उत्तर आहे न्यायाधीश ऋतुराज अवस्थी, जे 22व्या कायदा आयोगाचे म्हणजे लॉ कमिशनचे अध्यक्ष होते. 144वा प्रश्न, केंद्राने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मनरेगा कामगारांच्या मजुरी दरात 3 ते 10% वाढ सूचित केली आहे. महाराष्ट्र राज्यातील नवीन वेतन दर काय आहे? आणि याचं उत्तर आहे 297 पर डे. 145वा प्रश्नसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. ICGS समुद्र पेहेरेदार काय आहे? आणि याचं उत्तर आहे की हे भारतीय प्रदूषण नियंत्रण जहाज आहे, म्हणजेच पोल्युशन कंट्रोल व्हेकल आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. 146वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट कधी साजरा केला जातो? आणि याचं उत्तर आहे 30 मार्च. 147वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट कोणत्या 2 संस्थेद्वारे साजरा केला जातो? आणि याचं उत्तर आहे UNEP आणि UN हॅबिटॅट. 148वा प्रश्न, T+0 प्रणाली कशाशी संबंधित आहे? आणि याचं उत्तर आहे की ही स्टॉक एक्सचेंज व्यवहाराशी संबंधित प्रणाली आहे. 149वा प्रश्न, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होत्या? आणि याचं उत्तर आहे शेतकरी कामगार पक्ष शेकाप. 150वा प्रश्न, भारतीय नौदलाने लॉन्च केलेले LSAM-18 काय आहे? आणि याचं उत्तर आहे हे दारुगोळा टॉर्पिडो मिसाईल वाहतूक बोट आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ॲम्युनिशन कम टॉर्पिडो कम मिसाईल बार्ज असं म्हटलं जातं. सो एकंदरीत हे दारुगोळा मालवाहतूक बोट आहे, हे लक्षात ठेवा, LSAM-18. सो एकंदरीत आपण मार्च 2024 या महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित हे 150 प्रश्न उत्तरे बघितलेले आहेत. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.